ग्राउंड करून खेळतो आम्ही. आता नको घेऊ म्हणा. मारावरती वर मारावर. लाईनचा नसतो हा विषय डिस्ट्रीब्युशनचा. या शहराला आवश्यक आहे 140 mld पाणी, 240 mld पाणी पिण्यासाठी. आपल्या शहराला ऑलरेडी पाणी येतं 140 mld पाणी. 140 mld पाणी येत असताना आता तुम्ही कोणताही साधी घरातली एखादी न शिकलेली जनजागृती चालू आहे. ज्वलंत प्रश्न आहे लोकांना नाही, ज्वलंत आहे पण लोकांना त्याची नॉलेज कमी आहे की नेमकं पाण्याचा प्रश्न काय. लोकांना वाटतं पाईपलाईन नाही म्हणून पाणी नाही, असं नाही. पाणी असं झालं आहे त्याचं नीट डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे पाईपलाईन कधी जरी झाली तर काही फरक नाही पडत. त्यांनी जे पाणी येतं ते नीट डिस्ट्रीब्युशन होत नाही. हा मुद्दा घेऊन आम्ही हे उभं केलं की आमच्या प्रशासनाने लक्ष दिलं, सगळ्यांनी आमच्यासारख्याने लक्ष दिलं व्यवस्थित. म्हणजे जलकुंभ ते जलकुंभ प्लॅनिंग केलं तर पाण्याचा प्रश्न आता 12 दिवसाला 14 दिवसाला पाणी आहे. हे 10 दिवस हे बी सारखं नाही साहेब. कुठं 4 दिवसांनी, कुठं 8 दिवसांनी, कुठं 12 दिवसांनी. हा सुद्धा फार मोठा अन्याय आहे. सारखं करा ना, जे आहे त्याचा वापर सारखा करा. 4ला 8ला आणि 12 4 महिने झाले साहेब. 12 दिवसाशिवाय नाहीच. तेच नाही म्हणत हे पाणी 2 दिवसाला 3 दिवसाला होऊ शकतं. प्रशासनाने नीट ठरवलं तर. आता आम्ही चर्चा करू, आम्ही आमच्या पद्धतीनं सजेशन देऊ, पण सगळ्यात आधी जनतेलाही माहिती असलं पाहिजे. तर लोकांना काय वाटतं पाईपलाईन नाही, पाईपलाईन फुटली, पाईपलाईन वेळ झाला आहे, कामाला एवढे दिवस जाते. ठीक आहे, तो एक टेक्निकल मुद्दा आहे, पण हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे. आणि एकदा जनजागृती करून मग आम्ही प्रशासनाशी बोलू. डिस्ट्रीब्युशन सुधारलं पाहिजे बस. बाकी हे बघ 140 mld पाणी दररोज येतं. आपल्याला लागतं 240 mld. तुम्हाला आता मी सांगितलं 140 mld 2 दिवसात येतं, 240 होतं. आपल्याला लागतं 200. आणखी 140 वाया घालवून द्या. त्याला 2 दिवस आड तर पाहिजे द्या. 3 दिवस आड. लोकांची मानसिकता 4 दिवस आड दिलं तरी चालेल. आता समजा नियमित दिलं. समजा आमचा महापौर असताना आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला द्यायचं तरी मोर्चे काढले होते, आंदोलन काढले होते. आता तर 12 दिवसात. म्हणजे काल एका महिलेने मुद्दा मांडला की महिन्यातून ॲव्हरेज 2 किंवा 3 वेळेस पाणी मिळतं. म्हणजे वर्षभरात किती वेळेस मिळतं? 30-32 वेळेस. आणि आपली पाणी भट्टी मग पूर्ण वर्षभराची. हा मुद्दा एक सहज मांडला आहे का फारडॉस. व्यावहारिकदृष्ट्या बरोबर आहे.